दुग्ध व्यवसाय करत असताना वाळलेल्या चाऱ्याचं महत्त्व हे खूप आहे. आम्ही आमच्या जनावरांना वर्षभर पुरेल इतका वाळलेला चारा जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च ज्या वेळेला वाळलेल्या चाऱ्याची सुगी असते त्यावेळेला एकदम आम्ही वर्षभर जेवढा लागणार आहे तेवढा आम्ही त्या वेळेमध्ये स्टॉक करून ठेवतो. त्याच्यामध्ये गव्हाचं बुसकाट आहे, शाळूची कुट्टी आहे, हरभऱ्याचं काड आहे किंवा तुरीचं काड आहे. वर्षभर पुरेल इतका वाळलेला चारा आम्ही त्या सीझनमध्ये स्टॉक करून ठेवतो. वाळलेल्या चाऱ्यामुळं आमच्या जनावरांच्या तब्येती, जनावरची पचनक्रिया, दुधाचं फॅट आहे, SNF आहे तर एकसारखं लागतं. आमच्या जनावरांचं म्हशीमध्ये सरासरी 7.5 ते 8.5पर्यंत आमच्या जनावरांचं वर्षभर सरासरी फॅट लागते. SNFसुद्धा आमच्या जनावरांचा म्हशीमध्ये 10 SNF लागतो. वाळलेल्या चाऱ्यामुळं दुधाचं फॅट, SNF किंवा जनावरची पचनक्रिया आणि रवतसुद्धा चांगली होती. आणि आमच्या गाईमध्ये सरासरी 4.2 ते 4 फॅट आणि 9 SNF आमच्या जनावरांचा लागले आहे. पावसाळ्यामध्ये वातावरणामध्ये